बरोबर आहे. ब्रह्म कसं आहे? निष्कल ब्रह्म स्वस्थ आहे, शांत आहे. ब्रह्माला हालचाल नाही, ब्रह्म काही करत नाही. ब्रह्म स्वस्थ शांत समसा समधात बसलेलं आहे. पण ब्रह्मा वाचून पाऊल पडू शकत नाही. करते कोण? सगळं माया. करते सगळं माया. या संपूर्ण पृथ्वीला, सृष्टीला, जीवसृष्टीला त्रिगुणात्मक माया नाचवते आहे. बाबांनी आपल्या एका पदात याचं वर्णन केलेलं आहे. गुरु महाराजा गुरु जय जय चिदानंद सद्गुरु. पट्टरीशी पद काढ, त्याच्यातल्या त्या ओळीच मला हव्या आहेत की ज्याच्यात बाबा म्हणतात गुरु महाराजा गुरु जय जय चिदानंद सद्गुरु, अपार मुक्ती दाता उदार कल्प करू. शिवांगी शब्द पहा. ही जी चिन्माया, चिन्माया शब्द वापरतात बाबा. ही माया नाचवते असे शब्द त्याने पलीकडे एका ठिकाणी असे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. ही जी माया आहे ही संपूर्ण जगाला ही कशी आहे? एकटी नाही, ही आलेली आहे खेळायला. ही काय खेळते? ही माया कोल्हाटीनं असे शब्द वापरलेले आहेत त्यांनी आपल्या याच्यामध्ये. आहे ना त्याच पदात आहे ना. काय म्हणाल? ऐका काय म्हणतो त्यांनी. शब्द शब्द समजून घेत. काय म्हणाले पुन्हा वाचा. काया देवाचा देभारा. खरी गोष्ट आहे. हा, काया देवाचा देभारा बेष्टी माया. ही माया कोल्हाटीण आहे आणि सद्गुरु निर्गुण आहे. हे कधी विसरू नका. सद्गुरु निर्गुण आहे, माया कोल्हाटीण आहे. माया नाचवून राहिलेली आहे, सद्गुरु शांत आहे. या मायेच्या नाचण्यावर आपण सगळे नाचून राहिलोय. सत्वर जे तम जे आहेत या तमांची ही त्रिगुणात्मक माया आहे. हिने जे निर्माण केलं आहे ही सगळी मायेची सृष्टी आहे. आणि म्हणून याचं नाव सर्ग आहे. याचं नाव जे सर्ग आहे याचं कारण हे विसर्ग नावाचा शब्द वापरतात. विराट पुरुषाचं मी सकाळी वर्णन केलं. त्या विराट पुरुषाकडून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाकडून ब्रह्मदेवाची सृष्टी आणि परिमात्मा आणि भगवंताची सृष्टी वेगवेगळी आहे. हेही मनामध्ये अगदी निखिलपणे स्वच्छ रीतीने बसवून घ्या. आपण ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले लोक आहोत हे लक्षात ठेवा. भारी माया ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या पेक्षा आगाध आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा हरिमायेचं ठाव लागलेला नाही. ही हरीची अगाध माये. तिसरं आहे स्थान. सृष्टीचा नाश किंवा वृद्धी दोन्ही पण न होऊ देता तिला तिला पालन करण्याची, स्थिर करण्याची जी देवता आहे ती स्थान. आणि स्थानाची देवता आहे विष्णू. सृष्टीचं पालन करता. त्याच्यानंतर चौथं आहे पोषण. भक्तांना सुरक्षित ठेवून त्यांच्यावरती कृपा करून त्यांना त्यांचं रक्षण करणे याचं नाव पोषण आहे. त्याच्यानंतर मन्वंतर. मन्वंतर म्हणजे ज्या कालखंडामध्ये भगवत भक्ती आणि शुद्ध धर्माचं अधिष्ठान असतं असं एक विशिष्ट काळ आहे. प्रत्येक मन्वंतरात एकेकाला मनु होण्याचं वरदान आहे. या मन्वंतरानंतर बली होणार आहे मन्वंत याचा राजा मन्वंतराचा. पुढे ऊती. ऊती शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक जीवाच्या ज्या वासना आहेत आणि त्या कर्मामुळे, त्या वासनांमुळे कर्म आहे, कर्मांमुळे बंधन आहे आणि बंधनांमुळे चक्र आहे.
ही रीत आहे बरं. पहिल्यांदी वासना आहे. वासना मला झाल्यानंतर मी कर्माशी संलग्न आहे. कर्म केल्याबरोबर मी मनुष्य संबंध हा कोण आहे? 15व्या अध्यायामध्ये म्हणतात ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम कर्मानुबंधीनी मनुष्य लोक. मनुष्य मात्र कर्मानुबंधाने बांधला गेलेला आहे. कर्मानुबंधाने बांधलेल्या मनुष्याला कर्माचा प्रारब्ध संचित आणि क्रियमाण याचा स्वतःच तो करताय, विधाता आहे. माझं कर्म मी निर्माण करतोय, माझं प्रारब्ध मी ठरवतोय, माझं संचित मी ठरवतोय. दोन गोष्टींचा आपल्याला निराश आपल्या चर्चेमध्ये होणार आहे. तो अपातता होईल. पहा पुढे ईश कथा. ईश कथेमध्ये भगवंतांच्या अवतारांची आणि भक्तांची विविध प्रकारची अशी सगळी लीला आलेली आहे. निरोध. निरोध शब्दाचा अर्थ आहे भगवंताची योगनिद्रा, शमन आणि भक्तांनी आपल्या उपाधींसह त्याच्यामध्ये विलीन होणे. मुक्ती, अज्ञान. आता मुक्ती नावाचं काय? आपण अंततोगत्वा परमार्थतः आपण मुक्तच आहोत. मुक्ती नावाची वेगळी अवस्था नाहीये. आपण मुक्त आहोत, आपल्याला त्याची जाणीव नाही. आपण स्वतःला हा देहच मी आहे असं जोपर्यंत मानतो तोपर्यंत आपण कधीही मुक्त होणार नाही. मी देहातीत वस्तू आहे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ झणी असं तुकोबारायांनी 12व्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. 12 अभंग आहेत तुकोबांची. हे जोपर्यंत नाही तोपर्यंत मी बंधनात आहे, बंधनात आहे, बंधनात आहे असं मी मानत राहतो. ज्या दिवशी तुम्हाला जर एक अतिशय गोड पुस्तक तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही वाचा, मन लावून वाचा, आणि नाही समजलं तर माझ्याशी आपण मग त्या पुस्तकावरती चिंतन चर्चा करू. त्या पुस्तकाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामींनी 2 ग्रंथ लिहिले, अप्रतिम आहेत. एक तर दासबोध आहे जो सर्वांचा परिचित आहे, एक तर मनोबोध आहे जे मनाचे श्लोक आहेत 208, आणि तिसरं आहे आत्माराम. समर्थांचा तुम्ही आत्माराम वाचा, अप्रतिम. जर मी हात जोडून सांगतो कुंदाताई तुम्ही आत्मारामाचं चिंतन करा, आत्माराम वाचा, आणि आत्माराम वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की समर्थांनी असं का लिहिलं. समर्थांनी लिहिलेलं आहे मी गेलो ऐसे मानू नका, मी देह ठेवलाच नाही. आत्माराम दासबोध हे माझे रूप स्वयंसिद्ध. मी या रूपाने इथे विद्यमान आहे. या दोघांची जे उपासना करते त्यांना मी आत्माराम दर्शन करून देऊ. ही जी काही त्यांची रीत आहे तर तुम्ही आत्मारामाचं आहे. त्याच्यात त्यांनी हे सांगितलेलं आहे तुम्ही मुळात मुक्त आहात. बंधन हे तुमच्या वृत्तीने, तुमच्या विचारांनी, तुमच्या विकारांनी, तुमच्या चित्तवृत्तीने घेतलेली उपाधी आहे. आणि सद्गुरू जर काही करत असेल तर तो तुमची ती उपाधी दूर करतो आणि तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही मुक्त आहात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुमच्यामध्ये जर साक्षात्कार झाला, तुम्ही जर मुक्त झाला तर तुमच्यामध्ये काही शारीरिक फरक पडणार आहे का? काही शिंग शेपूट वगैरे काही असं फुटणार आहे का? काही. हे साक्षात्कारी सत्पुरुष आहे. मी सरळ बोलणार आहे, मला यांनी क्षमा करावी. परमात्म्याची पूर्ण कृपा असलेले सत्पुरुष आहे. आकारमानाने यांच्यात फरक झाला का? यांच्या काही सवयी हे याच्या आमच्या सद्गुरुनाथ भक्तराज महाराज होते, काही फरक. त्यांची जी अंतर्वृत्ती आहे ती इतकी रूपांतरित होते आणि इतकी विलक्षण, ती ॲट द सेम टाइम ती युनिव्हर्सल बनते एकदम. त्यांचं जे देहाशी असलेलं संलग्नत्व आहे ते एकदम फुटून जातं आणि विश्वात्मक त्यांची वृत्ती, देह नाही. शेवटी साक्षात्कार कोणाला होणार आहे? वृत्तीला होणार आहे. वृत्तीची निवृत्ती असं शब्दप्रयोग कोण करतात? ज्ञानोबा. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे असं या पदामध्ये ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे. मी अधिक पाहायला गेलो तर निरंजनात गेलो आणि वृत्तीची निवृत्ती माझी झाली. त्या वृत्तीची निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या आणि डोळ्यांचा डोळा उघडला. हे डोळे, या डोळ्यांचा जो डोळा आहे तो अंतःचक्षु आहे तो उघडला. अधिक त्यांनी सांगितलेलं आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. या पदामध्ये ते म्हणतात
की मी तुला नमस्कार करायला गेला तो प्रत्यक्ष स्वयंची उभ्या मागे पुढे उभा राहिला, आलिंगन द्यायला, क्षेम माझे बाहू माझे पुरायला लागले, मी मग मीची मी उरली. हा साक्षात्कार आहे, दिव्य. तुम्ही तो पण नेहमी लक्षात घ्या. ज्ञानोबा असो, तुकोबा असो, समर्थ असो, सद्गुरु भक्तराज असो की कोणी असो, हे लिहितात व्यर्थ नाही. एक शब्द व्यर्थ येत नसतात. प्रत्येक शब्द आपल्याला असा तोलला पाहिजे. प्रत्येक शब्दाचं आपल्याला भिंगामधून बघितलं म्हणजे हा काय म्हणतोय, मला काय सांगतोय मला. ज्ञानोबा असो की आणखी कोण, त्याला साक्षात्कारी शब्द म्हणतात. सामान्य ही रचना नसते, रचना येते, त्यांच्याकडे शब्द येतात, ते फक्त उतरवतात. कारण काय ती अनुभूती आहे. आपण काय करतो, आपण इथं चालीत अडकतो, आपण इथं लईत अडकतो, आपण इथं आपल्या गळ्यात अडकतो. माझा गळा सुंदर, तुझा गळा कमी सुंदर, माझा गळा सुंदर, तुझा गळा, याच्यातच आपलं आयुष्य जातं. आणि म्हणजे मला काय म्हणायचं आहे, लता मंगेशकर अतिशय गोड गाते, पण लता मंगेशकरला ज्ञानोबांचा अभंग समजावून सांगायला गोपाळ नीलकंठ दांडेकर तिच्याकडे गेले. गुणी दांडेकर, की तुझे म्हणणारच ते काय आहे. हृदयनाथ मंगेशकरला आणि लताला गुणी दांडेकरने समजावून सांग दोन गोष्टी, त्याच्यातला भावार्थ समजला पाहिजे. आणि भावार्थानं समजा तुम्ही आयुष्यभर म्हणायला लावलं. जसं आता लहानपणी आम्हाला 5वी मध्ये असताना मला माझ्या वडिलांनी भगवद्गीता शिकवली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता, आणि ती आज मला कळते. आज मला त्या शब्दांचे अर्थ कळत आहेत 67व्या वर्षी. का? कारण पाठांतर होणं सोपी गोष्ट आहे, आणि गळ्यावर म्हणणं सोपी गोष्ट आहे, सुंदर भजन म्हणणं हेही सोपी गोष्ट आहे. भजनाच्या अंतरंगात शिरून भजनाचं भाव आणि भजनाचं आशय या दोघांना मी हृदयातून घेणं आणि भोगणं. लक्षात ठेवा, भजन भोगायचं आहे, भजन म्हणायचं नाही. माझे काही शब्द कोणाला आवडत न आवडत, पण माझ्या हृदयात पसरलेले. भजन भोगायचं आहे आणि टू एन्जॉय. मला भजन भोगायचं आहे, भजनातला आनंद मला चवीने चाखायचा आहे. भजनामध्ये त्याची रीत खरोखरी अशीच आहे, अमृताहुनी गोड भजन आहे बाबांची आपल्या. मी आयुष्यभर म्हणून तर का मी सुधारलोच नाही आतून, मग काय फायदा आहे. गंगेच्या पाण्याने जरी मी आंघोळ केली तर कोरडा होऊन काठावर येतो. तशी आपली स्थिती होऊ नये. एक भजन तरी मला कळलं, एक भजन तरी आता मला लक्षात येतं. नामदेव महाराज काय म्हणतात, एकतरी उभी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही, एक तरी भजन तुम्ही अनुभवा, जगा. म्हणजे तुम्हाला बाबा काय हे कळते. होऊन काय जातं की आपण हजारो वेळा बाबांची, तुम्हाला माहित नाही, अजूनही मला एखादीच ओळ येतं ना, एकदम खच्च दिशे, अरे एकदम नवा प्रकाश देते. एखादीच ओळ, एखादा शब्द काय आहेत, प्रत्येक तुम्हाला त्याच्यातल्या प्रतिती देणाऱ्या ज्या शब्द आहेत ते त्यांच्या याच्यातून आलेले आहेत. बाबांची भजनं उरातनं फुलली आहेत, डोक्यातनं उतरली नाही आहेत. ज्या गोष्टी डोक्यातून खाली उतरतात त्याला बुद्धीचा स्पर्श आहे, ज्याला उरातून बरोबर येतात त्याला हृदयाचा स्पर्श आहे. असं फरक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे पाहताना बरं आपली गंमत काय आहे, आपण व्यावहारिक मन न सोडता बाबांकडेच नाही, कृष्णाकडे कोणाहीकडे पाहतो. मी जे व्यवहारात बसलो आहे ना, तो व्यवहारातली सगळी भानं, कॉन्शियसनेस सगळ्या प्रकारची, ती न सोडता मी देवाला नाही समजू शकत. हे तुम्हाला मी हात जोडून सांगतो. मला देवाला समजायचं असेल, बाबांना समजायचं असेल, ज्ञानोबांना समजायचं असेल, तुकोबांना समजायचं असेल, संतांना समजायचं असेल, माझी व्यवहाराची जड कवच बाजूला ठेवली पाहिजे आणि कुठेतरी मी आतमध्ये त्यांच्या शिरायचा असा प्रयत्न केला पाहिजे. हे बघा, हे संपलं इथे. आश्रय म्हणजे जगाची, हे बा मुक्तीचं मी अर्थ काय सांगितला, अज्ञान कल्पित कर्तृत्व. हे जोपर्यंत मी घेतोय तोवर मी कधी मुक्त होणार नाही, कधी मुक्त होणार नाही. आश्रय म्हणजे चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वामुळे होतात त्या परब्रह्माला आश्रय म्हणतात. हे बा
हे संबंध जगत निर्माण झालंय ते याच परमात्म्याच्या पासून. हे सारं जगत जाणार आहे हेच या उदाहरणार्थ सगळ्या नद्या दुथडी भरून वाहतात. आत्ता 15 दिवसांनी पावसाची झडी सुरू होईल आपल्या इथे आणि आपण बराबर ऐकायला लागू की इथे महापूर, तिथे महापूर, तिथे महापूर, इथे महापूर, गावं अर्धी पाण्यामध्ये इत्यादी, वाहतूक बंद. आणि त्या सगळ्या नद्या शेवटी आत्ता जर गेलं तर कोरड्या कोरड्या दिसतात. त्या निघाल्या जिथून तिथेच गेले, समुद्रातून निघाले आणि समुद्रात पोहोचले. तसं हे संपूर्ण सृष्टी निघाली आहे त्याच्यापासून आणि पोचणार आहे त्याच्यामध्ये. मध्ये हे जे सारे महापूर आणि दुष्काळ हे दोन्ही मधले जे व्यक्तातले भाव आहेत हे दोन्ही अस्थायी भाव. स्थायी काय आहे? समुद्र. शाश्वत काय आहे? समुद्र. शाश्वत काय आहे? परमात्मा तत्व. जगाचं येणं आणि जाणं, उठणं, दिवसाचं होणं आणि मिटणं, फुलाचं उमलणं आणि कोमेजणं, वृक्षाचं असणं आणि नसणं, या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत, भंगूर आहेत असं तर सांगितलं. नंतरच्या आता आपण स्कंधामध्ये शिरूया. तृतीय स्कंधातल्या काही भागामध्ये जाऊन तत्पूर्वी भगवंताचं नामस्मरण करून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ. सर्वांनी करा, कोणीही स्वस्थ बसायचं नाही. 2 हात दिलेले निरोप दिला आणि भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेले. उद्धव महाराज तिथून निघाले. उद्धव कोण आहे? तुम्हाला मला या सगळ्यांची ओळख का करून द्यावीशी वाटते? कारण हे भगवंताचे परमसखे आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाशी जरी मैत्री केली, तुम्ही नारदाशी मैत्री करा तरी नारद तुम्हाला कुठे घेऊन जातील? भगवंताकडे. तुम्ही उद्धवाशी मैत्री केली तरी उद्धव देणार. तुम्ही राधेशी मैत्री केली, राधा कृष्णाकडे घेऊन. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे जायचंय त्याचा प्रियतम कोण आहे हे ओळखून आपण त्याच्याशी प्रेम करावं. आपला उद्देश काय आहे? मला भगवंताकडे जायचं. भगवंताकडे जायचं तर मी रावणाच्या घरात जाईल का? हो, रावण मला भगवंताकडे नेईल, कंस मला भगवंताकडे नेईल. मला भगवंताकडे नेणारा उद्धव आहे, मला भगवंताकडे नेणारी श्री राधा आहे, मला भगवंताकडे नेणारा अर्जुन आहे. मग अर्जुन आणि भगवंत यांचा संवाद मी वाचेन, त्याच्यातलं मर्म मी समजेल. मला भगवंताकडे नेणारा नारद आहे. हे सगळे सखे इतके परमसखे आहेत भगवंताचे की लक्ष्मीपेक्षा मोठे. लक्ष्मी त्यांची अर्धांगिनी आहे. लक्ष्मी रमण गोविंद, लक्ष्मी त्यांच्या. लक्ष्मीला जे गौप्य कधी बोलला नाही नारायण, ते आपल्या सख्यांना बोललाय. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे साधी गोष्ट आहे, तुम्हाला पेढे खायचे आहे ना, मग हलवायाशी मैत्री करा. म्हणजे त्याच्या शेजारी बसल्यावर तो आपोआप एखाद्या वेळेला पेढा दिले पैसे मागणार नाही. दोन्ही गोष्टी होती. भगवंताशी मैत्री करा, रामाशी मैत्री करायची आहे ना, मारुतीची पाय धरा. मारुतीची पाय धरा. पहिली गोष्ट आपलं उद्दिष्ट ठरवा की मला काय करायचंय. मला बकरीसारखं, गाढवासारखं, बैलासारखं राहायचंय की माणसासारखं राहायचंय. आणि माणसातून लक्षात ठेवा, हे सगळे आपण सगळे जीवसृष्टी हो. बकरी, गाढव, मी, तुम्ही सगळे. मग या जीवसृष्टीमध्ये श्रेष्ठ तुम्ही का? त्यांच्याजवळ सिलेक्शन नाही आहे, तुमच्याजवळ सिलेक्शन आहे. उन्नत जीवनाचं, उदात्त जीवनाचं, उदात्त वृत्तीचं, उदात्त व्यवहाराचं हे सिलेक्शन करण्याची बुद्धी देवाने दिलेली, त्यांना नाही दिली, विचारांना दिली. त्यामुळे बकरी जन्माला आल्यापासून 20व्या शतकापर्यंत पालाच खाते. तुम्ही पाला खाता का? नाही, तुम्ही लगेच त्या पालकाचं वर्णन करता, पालकाचे पराठे करता. तुम्ही पाला नाही खात. पालकाचंही नाव पालाच आहे, पण तुम्ही त्याच्यावर संस्कार करता. तुमची संस्कृती विकसली आहे, पशुसंस्कृती जशीच्या तशी आहे. आणि तुमच्या संस्कृतीला विकसण्याचं कारण तुम्हाला देवाने दिलेलं ददामि बुद्धियोगम तम, मी तुला बुद्धियोग देतोय. बुद्धीने होतसे सर्व. बुद्धी नारायणाला अर्पा असं रामदास स्वामी सांगतात. नारायणाला ते मागतात, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवेकता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. काया वाचा मने देवा तुझा मी म्हणवी तसे, हे लाद तुझला माझी, बुद्धी दे
बुद्धी मागताय, देवाला बुद्धी मागा. आपण काय म्हणतो, देवा याला बुद्धी दे. लहान मुलाला आपण सांगतो, बाबा यांना बुद्धी द्या. याला काय बुद्धी प्रत्येक प्राणी मात्राला आहे. कशाची? पोट भरण्याची. फक्त पोट भरण्याची बुद्धी मुंगीपासून तर माणसापर्यंत प्रत्येकाला दिलेली आहे. समर्थ रामदासांनी परणाळीचं उदाहरण दिलेलं आहे. परणाळी दासबोधामध्ये परणाळी नावाची म्हणजे पानावरची अळी. परणाळीचा अर्थ असा पानावरची अळी. एका पानावरून दुसऱ्या पानावर ती अळी जाते, झाडात असते ती. तिला बरोबर आपला जीव राखायचा आणि पोट भरायचं, एवढ्या दोन बुद्ध्या देवानी जन्मतः दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणती बुद्धी दिलेली आहे? तुम्हाला अशी बुद्धी दिलेली आहे की ज्या बुद्धीने नरका नारायण होय. नरकरणी करे तो नरका नारायण. तुम्ही नारायणाच्या पदापर्यंत पोहोचू शकता अशी सर्वश्रेष्ठ बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. आणि ही बुद्धी जर तुम्ही नुसती इंद्रियांच्या अधीन होऊन आपण व्यर्थ वाया घालवली तर पुन्हा पुन्हा थोडी जन्म येतो माणसाचा. या तुम्ही हे बा एक लक्षात घ्या, क्रममुक्तीचा मी तुम्हाला लहानसा आलेख तुमच्या डोळ्यासमोर आखतो. क्रममुक्तीमध्ये मनुष्य, आमचं भागवत असं सांगतं, मी पदरचं सांगत नाही. क्रममुक्तीमध्ये तुम्ही अज्ञानी असता आणि तुम्ही निम्न स्तरातल्या अशा याच्यामध्ये मनुष्य अवस्थेत जन्मा. तुम्हाला उदाहरण देतो ना हो, क्रममुक्ती कशी असते. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं उदाहरण आहे, गुरुचरित्राचं उदाहरण आहे. तुम्ही जर गुरुचरित्र नीट ऐकलं असेल, गुरुचरित्राची पारायणावर करतात, पण गुरुचरित्रातला आशय ते हृदयामध्ये ठेवतच नाही. एकदा एक मोठे पंडित नरसिंह सरस्वती महाराजांशी वाद घालायला आले आणि त्या पंडितांनी नरसिंह सरस्वती महाराजांना म्हटलं की एक तर माझ्याशी वाद घाला ना, तुम्हाला विजयी पत्र द्या. नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला होते त्यावेळेस, ही गाणगापूरची गोष्ट आहे. नरसिंह सरस्वती महाराज असे बसले होते याच्यामध्ये शेतामध्ये त्यांच्या भक्ताच्या, आणि तिथे ते आलेले आहेत पंडित. आणि तिथून त्यांनी एकदम मग तिथं साक्षात दत्तात्रेय प्रभू त्यांच्याशी काय वाद घालून त्यांनी काय करावं, त्याने एकदम एक दूरून मनुष्य चालला होता. तो मनुष्य मोळीबेक्या होता. त्याला बोलावलं, आपल्या शिष्याला सांगितलं की त्याला बोलावं, तो दुरून चाललेला आहे. त्याला बोलावलं त्याने आणि त्यांनी 7 रेघा काढल्या आणि त्या माणसाला विचारलं, तू कोण आहेस? त्याने सांगितलं की मी मोळीबिक आहे, मला ज्ञानाचा माझा काहीही स्पर्श नाही, मी आपलं माझं पोट भरतोय लाकडं बिकून जेमतेम आपलं, आणि आयुष्यभर दारिद्र्यात घालवलंय. त्याच्यानंतर ते दुसऱ्या रेघेला ओलांडून ये म्हणाले, तू कोण आहेस? त्याने सांगितलं मी माळी आहे. तिसरी रेघ त्याला, माझं मळा आहे. त्याला मागल्या जन्मातून पुढल्या जन्मात आणलं आणि असं करता 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 तो एका जन्मात 8व्या रेघेवर आला, मी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, तोच म्हणतोय. आणि त्याच्याकडून त्याला हरवलं. त्या आलेल्या माणसाला त्यानं सांगितलं की हे तुमच्याशी वाद घालायला आले. तर काळा ठिक्कर झाला तो मनुष्य वाद, आणि त्याला परत इकडे आणलं. त्याची स्मृती देहदोच आहे, त्याला मागे यायला सांगितलं. आता मला प्रश्न फक्त पडतोय की वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण हा दरिद्री मोळी विक्यापर्यंत आला, हे काय आहे? हे त्याचं खोटं प्रारब्ध आहे. एवढा ज्ञान विज्ञान संपन्न असलेला ब्राह्मण हा नुसता तसा राहिला असता तर पुढे कोण झाला असता? मुनी झाला असता. पुढे कोण झाला असता? देवर्षी झाला असता. पुढे कोण झाला असता? तो देवच झाला असता. तो जिन्यातून खाली उतरला, पडलाय खाली, करत करत इथपर्यंत आला. आणि या जन्मामध्ये सुद्धा तर प्रारब्ध आपल्याला पुढे जाऊ देत नाही. प्रारब्ध आपल्याला पुढे जाऊ दे. लक्षात ठेवा, संसार करतोय पण संसार करताना आपल्याला हे बघा, मुलं बाळ होणं, संसार होणं हे स्वाभाविक रीतीने होऊन जातं. त्याच्यात तुम्हाला बुद्धी चालवायचीच नाहीये. बुद्धी चालवायची आहे कुठे? माझी उन्नती मला कशी करायची आहे हे करण्याकरता एवढं जरी प्रारब्धाचं तुमच्याजवळ बळ असलं, सुकृताचं, आणि जर तुम्ही सद्गुरूंचे पाय धरलेले असले, तो सद्गुरू तुम्हाला कसा, सद्गुरू जसं रांगत्या लेकराला आई उचलते अशी हात धरून एकदम खांद्यावर घेते. त्याचं केवढं मोठं प्रमोशन आहे. ते जे लेकरू आपल्या 2 पावलांवर उभं राहू शकत नाही
अशा रांगत्या लेकराला 5-5.5 फुटाची त्याची उंचीची आई पट्ट दिशी उचलते आणि अशी चालते आणि ती भर 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 त्याला आपल्या पदरात झाकते ऊन लागू नये म्हणून आणि खास खळगे नाले ओलांडत ओलांडत ती त्याला 2 मैल घेऊन जाते, मैलभर घेऊन जाते. त्या तो उभा हे सद्गुरू करत असतो. हे कोण आहे? हे सद्गुरूचं कर्तृत्व असतं. आणि याच्याकरता फक्त तुमच्याजवळ हे आहे की मला यावेळेला लक्षात ठेवा, मागचं संचित कर्म मला पुढे ढकलतं. बुद्धी कर्मानुसार माझ्या हाती तुम्ही असं म्हणाल की तारे मेरे कर्म तो तेरा क्या उपकार. माझीच कर्म जर मला तारणार असते तर तुझा उपकार काय आहे? माझ्या कर्माप्रमाणे मला बुद्धी मिळते असं नाही आहे. एक लक्षात घ्या, मी चांगला असतो पण मी अधिक चांगला होण्यासाठी मला सद्गुरूंचा ना शरण गेलाच पाहिजे. नाही तर माझं प्रारब्ध मला बिस्कटल्यासारखं कुठेही घेऊन जाईल. हे बाजार आहे, या बाजारामध्ये कुठेही गेले. आणि भक्तराज महाराजांवर त्यांनी कृपा केली अनंतानंद साहिशांनी. मैं चाहूंगा जब तेरे को खींच लूंगा, मैं चाहूंगा. हे बाबांचं हजारो जन्मांचं पूर्व प्रारब्ध आहे. बाबा जन्माला आले नव्हते एवढ्या करता की या इंदुरामध्ये राहून एका त्या कोणत्या तरी याच्या पुड्या विकायला, औषधे विकायला, याच्यासाठी जन्माला आले नव्हते बाबा. बाबा जन्माला आलेले होते तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांची जीवनाला चैतन्याचा स्पर्श देऊन आपल्याला याच्यासाठी जन्माला. प्रारब्धांनी बाबांना हिंडवलं पण त्यांच्या संचित कर्माने त्यांना सद्गुरूंशी भेटवलं. सद्गुरूंशी भेटल्याबरोबर एकदम उड्डाण झालं. ही क्रममुक्ती आहे. ह्या अशा तऱ्हेने याच्यामध्ये उद्धव आणि विदूर हे दोघे जण महात्म्यांसारखे आहेत. यांची भेट होते. उद्धव चाललेले आहेत बद्रीनारायणाला, बद्रीनाथाश्रमाला. विदुरांनी घर सोडलेलं आहे आणि विदूर धृतराष्ट्र आणि गांधारी यांना सोडून तो, या दोघांची भेट कुठे झालेली आहे? ते म्हणतात की या दोघांची भेट हे आहे साधू पुरुष हा जो विदूर आहे यमुनेवरती झालेली आहे, यमुना काठी झालेली. ते म्हणतात शुकदेवाने परीक्षितेला पूर्ववृत्तांत सगळं सांगितलं आणि नंतर युधिष्ठिर हे म्हणाले, नीतिशास्त्रज्ञ होता विदूर. महाभारतामध्ये त्याच्या नीतीला विदुर नीती असं म्हणतात. विदूर धृतराष्ट्रांना पाठवून दिलं आणि मग आपल्याला असं दिसेल विदुरांनी उद्धवाची तिथे भेट घेतली, गाढ आलिंगन दिलं आणि उद्धवानी विदुराला चक्षुर्वै सत्यम भगवंताचं स्वधामगमन सांगितलं. उद्धवानी स्वतःच्या डोळ्याने भगवंताचं स्वधामगमन पाहिलं होतं. सर्वात शेवटी भगवंत कोणाशी बोलले? उद्धवाशी बोलले. तेव्हा उद्धव सांगतात विदुरांना, विदुरा तुझी आठवण केली भगवंतांनी. मला एक सांगा, असं म्हटलं त्यांना रडायला आजही आपल्याला, आज जर आपल्याला कळलं की बाबांनी माझी आठवण केली होती तर आपल्या डोळ्यात पाणी येईल ना. म्हणजे बाबांनी, आपले बाबा इतके दयाळू होते की शेकडोंच्या स्वप्नात गेले. मी जातोय रे, शेकडोंच्या स्वप्नात. हे काय? तो भक्तवत्सल प्रभू होता, त्याच्यामुळे ते तसं करू शकतात. पुढे त्यांनी सांगितलेले ते महाराज विदुष्ट हे जो हा जो उद्धवा जन्म कर्म रहित असून सुद्धा, लक्षात ठेवा आपल्यामध्ये भगवंतामध्ये फरक काय आहे. मला आज सूचना मिळाली आहे की बरोबर पुढे चला, परंतु भगवंतच मला पुढे नेईल अशी दया आहे, त्याशी असे नसेल. पण जन्म कर्म हे शब्द हे प्रयोग आपल्या बाबतीमध्ये वेगळे आहेत. भगवान जन्म कर्म च मे दिव्यम असं भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतःबद्दल म्हणतो. भगवंताचं जन्म आणि भगवंताचं कर्म हे दिव्य असतं आणि आपलं जन्म आणि कर्म हे प्रारब्धाधीन असतं. भगवंत आपल्या आईची निवड करतो, भगवंत आपल्या वडिलांची निवड करतो, भगवंत आपल्या जन्माचं स्थान निवडतो, भगवंत आपल्या अवतारापूर्वी सगळ्या देवदेवतांना अवतार घ्यायला लावतो. तुम्हाला याचीच कल्पना नसते की मी कुठे जन्माला येणार आहे. दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. आपल्यामध्ये देवामध्ये असं महदंतर असतं. तर भगवंताचं जिच्या आणि प्रारब्ध मला आहे, प्रारब्ध तुम्हाला आहे. भगवंताला प्रारब्ध, रामाला प्रारब्ध नाही, भगवंताला प्रारब्ध नाही. त्यांचं लीला नाट्य आहे, त्यांचं जे काही आहे. पहा पुढे
भगवंताच्या लीलेचं ते वर्णन करतायत. शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत विदुराने परमभक्त उद्धवाला श्रीहरीच्या लीलांचं वर्णन करायला विनंती केली. उद्धवाचं हृदय भरून आलं, त्याच्या मुखातून शब्द उमटेना, भक्ती प्रेम प्रवाहामध्ये तो डुंबून गेला. आणि मग उद्धवाला म्हणा, विदुरा श्रीकृष्ण सूर्याचा मावळला रे, मनुष्य लोक अभागी झाला, ही वसुधा विधवा झाली, श्रीकृष्णामुळे ती सौभाग्यवती होती असं तो म्हणाला. पुढे ते म्हणाले, भगवंताने आपल्या योग मायेचा प्रभाव दाखवण्याकरता मानव लीलांना योग्य असं सुंदर शरीर धारण केलं होतं. श्रीकृष्ण माहिती आहे तुम्हाला, श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचं शरीर चिन्मय आहे, त्या शरीरावरती काळाचा प्रभाव नाही. श्रीकृष्णाने देह सोडलाय त्यावेळेला भौतिक वयाच्या दृष्टीने श्रीकृष्ण 126 वर्षाचा आहे आणि श्रीकृष्ण चिरतरुण आहे. श्रीकृष्णाचा एकही केस पांढरा झालेला नाही. श्रीकृष्ण हा दिव्य सौंदर्ययुक्त आहे. त्यांचं चिन्मय शरीर आहे, मृण्मय नाही. आपलं शरीर मृण्मय आहे, त्यांचं शरीर चिन्मय आहे. कधीही या गोष्टींना तुम्ही चित्तातून विसरू नका. राजसूय त्यांनी मग पलीकडे सांगितलंय श्रीकृष्णाच्या बाललीलांचं वर्णन वगैरे संबंध त्यांनी त्याला जसं जसं आठवलं. उद्धव आणि श्रीकृष्ण यांची कधीपासून मैत्री आहे हो. उद्धव हा कोण आहे? उद्धव हा यादव आहे, श्रीकृष्ण यदुनंदन आहे. उद्धव हा श्रीकृष्णाचा नातेवाईक आहे, मित्र आहे, सखा आहे आणि शिष्य आहे. आणि कधीपासून की जेव्हा श्रीकृष्णाने वृंदावन आणि गोकुळ सोडून कंसाच्या वधाकरता कृष्ण परमात्मा ज्या वेळेला मथुरेला येतो तेव्हापासून तर श्रीकृष्ण निजधामाला जाईपर्यंत उद्धव त्याच्याजवळ सावलीसारखा आहे. सावलीसारखा उद्धवाने सोडलं नाही. मला जर विचारलं तर श्रीकृष्ण बाबा आहेत आणि उद्धव आमचे दादा आहेत. इतकं ऐक्य, इतकं ऐक्य. कृष्णाला लपवावं, उद्धवाला पुढे करावं असं दोघांचं ऐक्य. श्रीकृष्णाने गोपींना समजवायकरता उद्धवाला पाठवलं आणि आपला शेला अंगावरचा, आपलं कद, आपला मुकुट हा त्याला घाला. गोपींना क्षणमात्र भास झाला की कृष्ण झाला आणि गोपी विचारायला आणि त्याला रागवायला गेल्या. मग त्यांना मग जेव्हा त्यांना कळलं मग उद्धवाशी बोलायला गोपींना वेळ नव्हता. आम्हाला वाटलं कृष्ण आलाय. मग तेव्हा त्याला की नाही मी कृष्णाचा जवळचा सखा आहे. मग गोपी त्याच्याशी बोलायला लागले. गोपी इतक्या सामान्य बाया नव्हत्या तुमच्यासारख्या आमच्यासारख्या अशा साध्या कोणाच्याही याला बोल. गोपींचं दृढ प्रेम आहे कृष्णावर, स्वप्नांतरी ते भुलणार नाही आहेत कृष्णाला. पहा पुढे ते म्हणते आता आपल्याला विदुर जी आहेत उद्धव पुढे जातात आणि ते म्हणतात या सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. विदुर उद्धवांकडे सगळं ऐकतात. विदुर यात्रेला चाललेले आहेत आणि मैत्रेय नावाचे ऋषी भेटतात. हेही त्याच काळातले श्रीकृष्णाचे परमभक्त उद्धव, मैत्रेय आणि विदुर या तिघही हे ज्ञानी आहेत. आणि विदुर मैत्रेय यांना परमात्म्याच्या निजधाम गमनाची कथा सांगतात जी त्यांना उद्धवांनी सांगितली. विदुर आणि मैत्रेय संवाद हा 6व्या अध्यायामध्ये शुकदेव सांगतायत हरिद्वारामध्ये. आज आपण हरिद्वाराकडे जातो ना. आजचं हरिद्वार म्हणजे मायानगरी आहे. तुम्हाला मी सांगू का, आपण या सगळ्या तीर्थस्थानांना भ्रष्ट आणि भ्रष्ट करून सोडलं. यांचं पावित्र्य सगळं हरवून टाकलं. गंगोत्रीला सुद्धा आपल्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथलं जे इतकं निर्मळ, इतकं एकांत, इतकं पवित्र, इतकं शांत, इतकं सुंदर, इतकं आध्यात्मिक, इतकं आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेणारी ही स्थानं आहेत पवित्र. जिथे नाही तिथे माझं हॉटेल गेलं आहे, तिथे नाही तिथे माझा डोसा पोचला आहे, तिथे नाही. आणि मुठ्ठाली किंचाळणारी गाणी आहे आणि आम्हाला आनंद हा वाटतो का मी तिथे जाऊन डोसा खाल्ला. तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन डोसा खायला तुम्हाला इंदोरात नाही मिळत, उज्जैनमध्ये नाही मिळत का? तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन तीर्थयात्रा करा ना. तीर्थयात्रेला जाऊन मला सगळ्यात आनंद मी भोगतो. अरे जे भोग मी माझ्या नगरामध्ये गृहस्थ जीवनात रोज भोगतोय ते भोग भोगायला मी तिथे जातोय का गंगेच्या किनारी? पण आमच्या केशवसुतांचं एक वाक्य आहे, नरेच केला हीन किती नर. आपणच जिथे आपण पोचलो तिथे प्रदूषण निर्माण केलं. जिथे पोचलो, आमच्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण होती, जिथे रस्ता तिथे एसटी. असं तसं जिथे माणूस तिथे प्रदूषण, गचाळपणा, गोंधळ, अव्यवस्था, कलकलाट. चांगलं सुंदर उद्यान असतं
लोकांना मोकळं केलं की त्या ठिकाणी शेंगदाणे खायचे, फोलकट तिथेच टाकायचे, गजाळपणा करायचा, त्याचा उकिरडा करून सोडला की माणसाला धन्य. हे भारतीय माणसाचं अनन्य वैशिष्ट्य आहे आपल्या इथलं. मग आपल्या इथलं रेल्वे स्टेशन असो की विमानतळ असो की बस स्टेशन असो, आणि आमची नजर इतकी मेली आहे की आम्हाला वाईट काही दिसतच नाही. कितीही गजाळ असलं तरी त्याला ओलांडून आम्ही पुढे जातो. मग महाकाळेश्वराला जाताना अनेक असे हे दिसत, हे काय आहे? या सगळ्या त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपणच बिघडवलंय सगळं. ते म्हणतायत मैत्रेय मुनी भगवत भक्त आणि विदुर हे भेटतंय आणि ते म्हणतायत की मला हे सांगा, श्रीकृष्णाच्या लीलामृताचं पान करून आमचं मन तृप्त होईल. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहारा करता भगवंताने मायाशक्तीच्या योगाने जे अवतार धारण केले त्यांच्या लीलांचं कथन करा. विदुरांच्या प्रश्नावरती मैत्रेय मुनी सांगतात, विदुरा, जीवावर अनुग्रह करणारा तुझा प्रश्न आहे. तुझी विदुरा, तू व्यासांच्या वीर्यापासून जन्माला आलायस. तू परमभक्त आहे श्रीकृष्णांचा. सृष्टी रचनेपूर्वी आत्मा एक आणि पूर्ण परमात्मा होता. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं बाकी सर्व नाती खोटी आहे. पुन्हा मी एकच वाक्य सांगेन, फक्त एकच नातं खरं आहे. कोणतं? तुम्ही आत्मा आहात आणि तुमचं नातं परमात्म्याशी आहे. तो परमात्मा आहे आणि तुम्ही आत्मा आहात. तुम्ही हे शुद्ध जीव आत्म्या असं बाबांचं भजन आहे, गोड भजन आहे बाबांचं. हे तुम्ही वाचलं असेल, त्याच्या अंतरंगात शिरायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आठवलं तर मला पट्टदिशी स्वर द्या, आणखी म्हणा. पाठ असेल तर बरं, तुम्ही माझे सखे आहात, मला माझी परीक्षा कोणी पाहू नका. माझ्या डोक्यात जे येईल ते मी बोलतोय, मला तो फुरलतो. हे शुद्ध जीव काय शब्द म्हणाला? एक शब्द मला सांग, एक ओळ सांगतो. हा, मला गड्ड्यात सांग. साहेब, तुम्ही त्या पेटीला करण्यापेक्षा तुमच्याकडे माईकचं तोंड करा. माईक लावा, माईक. हा, माईक हा ना, माईक आवाज नाही येत. आवाज खाली खाली. बाबा सांगतायत, स्वतःशी बोलतायत, आणि तो शुद्ध जीव आत्मा तुम्ही सगळेजण आहात. तू चुकलाय, भुललाय, तू स्वतःला विसरू नकोस हे तर सांगतायस. तुझी स्वतःची शक्ती आणि गती काय आहे हे तू ओळख. तू मायोपाधीमध्ये अडकतो, स्वतःला बंधनात करून दुःखी होतोस. ही जी की त्यांची हे सांगणं आहे. या ठिकाणी ते म्हणतायत की सृष्टीपूर्वी एक आत्मा, एक परमात्मा पूर्ण होता. त्याला एकटं राहण्याची इच्छा नव्हती, म्हणून तो सृष्टीच्या रूपाने अनेकत्वाने नटला. आणि आपल्याला सांगितलं या सृष्टीची रचना झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली, हे तुम्हाला मी पूर्वी सांगितलेलं आहे. आणि 10 प्रकारची सृष्टी भगवंताने निर्माण केली. आता तुम्हाला मी एक हात जोडून फक्त एकदा सांगून देतो. सायंकाळी जी आरती म्हणतो त्या आरतीमध्ये प्रत्येक स्कंधातला विषय आलाय. तुम्ही फक्त एवढं रोज पाहायचं की आपण कुठवर आलो आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. शांत रीतीने आरती ऐका. तसंच दशविध सृष्टी ब्रह्म्याने निर्माण केली. 10 प्रकारची ब्रह्मदेवाची सृष्टी आहे. कशी आहे आता पहा. भगवंताच्या आज्ञेने 10 प्रकारची सृष्टी कशी आहे. पहिली सृष्टी महत्त्वाची आहे. भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी म्हणजे सत्व रजतम गुणांमध्ये विषमता असणं हे तिचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा, सत्वासारखा रज नाही, रजासारखा तम नाही. सत्व रजतम हे त्रिगुण एकत्र नांदतायत आणि या एकत्र नांदण्यामधून जिथे ज्याचं आधिक्य ती त्याची प्रकृती. ज्याच्यामध्ये सत्वगुणाचं आधिक्य ते सात्विक, ज्याच्यामध्ये तामस गुणाचं आधिक्य तो तामसी. आणि सत्वगुण रजात्मक प्रत्येक देवता आहे
यांचे प्रतिकात्मक 3 देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे. ब्रह्मा सात्विक, राजस आणि तामस. राजस शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची प्रकृती, तुम्ही प्रकृती असं मी शब्द प्रयोग केला आता थोड्या वेळापूर्वी. प्रकृतीमध्ये काय आहे? प्रकृतीमध्ये हे 3 गुण आणि पंचमहाभूत अशी अष्टधा प्रकृती असते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूत आणि सत्व, रज आणि तम हे त्रिगुण या 8 मिळून प्रकृती बनते. आणि प्रकृती हे जीव प्रकृती पुरुष. तुमच्यामधला पुरुष जो आहे तो आत्मा आहे तुमच्यातला, आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त जे आहे ती प्रकृती आहे. प्रकृती आणि पुरुषांचं एकत्रित राहणं तुमच्यात आहे. प्रकृती तुम्हाला सोडून जाणार आहे, आत्मा जसाच्या तसाच राहणार आहे. हाच सिद्धांत कपिल मुनींनी संपूर्ण विश्वाकरता लावलाय. या विश्वामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आपल्याला विराट पुरुष दिसतंय हे सगळं लयाला जाणार आहे. आणि या सगळ्यांचं धारण एक विचार केले का तुम्ही कधी की पाण्यात मातीचं ढेकूळ बुडतं आणि ही पृथ्वी जी आहे ही पाण्यामध्ये तरंगते, पाण्यात बुडली नाहीये ही पृथ्वी. आणि पहिला अवतार देवाने पृथ्वीवरती घेतलाय तो वराह अवतार आहे. ही पृथ्वी रसातळात गेलेली होती, त्याच्याकडे आपण आता चाललो पहिल्या अवताराकडे. पहा पुढे ते म्हणतात दुसरी सृष्टी अहंकाराची. या अहंकारामध्ये कोण कोण आहे? पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची सृष्टी. तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे. याच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्रा वर्ग लागतो. तन्मात्रा म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही महाभूत आहे आणि यांच्या ह्या तन्मात्रा आहेत. उदाहरणार्थ पृथ्वीचा गुण कोणता आहे? गंध, गंधवती आहे धरित्री. आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द. तेजाचा गुण कोणता आहे? आपला याचा पृथ्वी, आप, तेज, दीप्ती तेजाची. रस म्हणजे आपल्यातला वाणी. हे सगळे आपल्यामध्येच आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. पुढे ते चौथी सृष्टी इंद्रियांची, जी ज्ञान आणि क्रियाशक्तीने संपन्न आहे. पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या इंद्रियाधिष्ठित देवता यात मानाचा. हे बघा, आपल्याला जरी इंद्रिय असली कोणती, नाक, कान, डोळे ही ज्ञानेंद्रिय सगळी आणि हात, पाय ही आपली कर्मेंद्रिय, तरी यांच्या देवता आहेत. आता तुम्ही म्हणाल की काय सांगता तुम्ही? आम्ही असं सांगतो तुम्हाला की नेत्रांची देवता आहे, कानांची देवता आहे, जिव्हेची देवता आहे आणि यांचे मंत्र आहेत. वाङ्मये मनसि स्थिता यांची जी देवता आहे. भद्रम कर्णे विशृणुयाम देवा असं ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला माझ्या इथे असलेल्या देवतेनी माझ्याकडून कल्याणकारक ऐकून घ्यावं आणि कल्याणकारक ऐकलेलं माझ्या हृदयात. माझ्या वाणीची देवता सरस्वती आहे. ही सरस्वती माझ्या वाणी ही परावाणीपासून नित्य आणि वैखरीपर्यंत येते. ही मला माझ्या बुद्धीचं स्फुरण करणारे देवता आहे. अशा प्रत्येक इंद्रियांचे देवता आहेत. एक लक्षात घ्या, माझ्या डोळे ही नुसती इंद्रिये, म्हणजे जसे एखाद्यानी असे डोळे लावावे आपण, तुम्ही एखाद्या पुतळ्याला वगैरे डोळे असतात तसे आपल्याला डोळे ह्या इंद्रिय पाहण्याची शक्ती त्या इंद्रिय देवतेची आहे. ज्या वेळेला ज्ञानोबा हे म्हणतायत द्वारकेचे राणे पांडवा घरी. तुम्ही हरिपाठ ऐकला आहे ना? हरिपाठामधल्या या ओळीचं विवरण आम्हाला मामासाहेब देशपांड्यांनी सांगितलं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि असं करता करता ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. द्वारिकेचे राणे आणि अनेक वचन वापरलं त्यांनी आणि मला त्याच्यात समजवून दिलं. तर ही सगळी द्वार आहे. डोळे, कान, नाक, जिव्हा हे ज्ञानेंद्रिय हे द्वारिका आहे. आणि याचे जे राणे आहेत म्हणजे याचे जे अधिष्ठात्री देवता आहेत या सगळ्यांवरती परमात्म्याचा अंकुश असं त्यांनी आम्हाला सांगितलं. द्वारिकेचे राणे पांडवा घरी म्हणजे पांडव कोण होते? 5 पांडव होते आपले. त्यांच्याकडे द्वारकेचा राहणारा हाच होता, श्रीकृष्ण येत होता. तो राहिल्यानंतरच त्यांच्या जीवनाला लक्षात ठेवा, श्रीकृष्ण उणे पांडव विचारच नाही करू शकत. श्रीकृष्णाला वजा करून पांडवांचं जीवन
तुम्हाला माहिती का, श्रीकृष्ण निजधामाला स्वधामाला गेल्यानंतर ताबडतोब नंतर आपल्याला लक्षात येईल की युधिष्ठिर याला गेला, स्वर्गारोहणाच्या यात्रेला गेला, उत्तरापंथाने निघून गेले. आमच्या जीवनातलं चैतन्यच गेलं, अर्जुनाच्या गेलं, भीमाच्या गेलं, युधिष्ठिराच्या गेलं, सगळ्यांच्या गेलं. ही जी काही स्थिती आहे, आपण म्हणतो ना की ते गेले आणि राम गेला आमच्या जीवनात. राम म्हणजे कोण आहे? व्यक्ती आहे. राम म्हणजे चैतन्य आहे. राम म्हणजे दाशरथी राम नाही, राम म्हणजे आत्माराम. दाशरथी राम हा दशरथाचा मुलगा आहे आणि तो आत्माराम आहे की तो माझं चैतन्य आहे. पहा पुढे, 6वी सृष्टी अविद्येची आहे, 7वी सृष्टी प्राकृत आहे, 8वी सृष्टी तिर्यक योनी म्हणजे पशुपक्ष्यांची आहे, 9वी सृष्टी मनुष्याच्या योनीची आहे आणि 10व्या सृष्टीमध्ये कोण कोण आहेत? देव, पितर, असुर, गंधर्व, यक्ष, किन्नर, सिद्ध, चारण आणि विद्याधर. हे सगळे 10व्या सृष्टीत आहेत. अशी दशविध सृष्टी ब्रह्म्याने निर्माण केलेली आहे आणि मग मन्वंतरादी कालविभाग निर्माण केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात मोठा मन्वंतर म्हणजे 2 मनूंमधलं अंतर, त्याचा अर्थ मन्वंतर. मनू म्हणजे एकेकाचा, इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणजे ऑरा किंवा एकेकाचं एज. एकेका काळामध्ये एकेकाला देवाने मनू केलेलं आहे. 14 मनू झालेले. त्याच्यात त्यांनी सांगितलं बघा, ते म्हणताय मैत्रेय मुनींनी काल विभागाचं वर्णन केलेलं आहे. हा लहानसा भाग एकदा ओलांडला की मग तुम्हाला सुंदर रस्ता मिळणार आहे बरं का, आनंदाचा. पण हा लहानसा जरा कठीण भाग समजून घ्या. त्याने काय केलं, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युग निर्माण केली. त्यांची वर्षगणना केली, युगधर्म ठरवला आणि प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि तन्मात्रा या 8 प्रकृतीने युक्त असलेली 10 इंद्रिय, मन आणि पंचभूत या 16 विकारांनी भरलेला असा ब्रह्मांड कोश निर्माण केला. मैत्रेय मुनी सांगतायत, हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तप या सगळ्यांची भगवंताने रचना केली. आणि मग ब्रह्मदेवाने 10 पुत्र निर्माण केले. हे पहिले मानसपुत्र आहे. स्त्री पुरुषांच्या संयोगातून मैथुनी सृष्टीने सर्वप्रथम या भूतलावरती असलेलं दाम्पत्य म्हणजे शतरूपा आणि राजर्षी मनू. त्याच्या पूर्वीची संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवाची मानसी सृष्टी आहे. या मानसी सृष्टीतून ब्रह्मदेवाने आपले 10 पुत्र कोणते निर्माण केले? एकाचं नाव मरीची. हे आपले सगळे आपले गोत्र आहेत. ही मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद असे 10 पुत्र आहेत ब्रह्मदेवाचे. आणि यांच्यापासून सृष्टीचा विस्तार झालाय संपूर्णपणे. ब्रह्माच्या निरनिराळ्या अवयवांपासून निरनिराळ्या प्रकारच्या देवता निर्माण झाल्या. त्यांनी काम, क्रोध, लोभ आणि वाणीची अधिष्ठात्री देवता सरस्वती निर्माण केली. समुद्र आणि पापाचं निर्वृत्ती हे उत्पन्न केले. ब्रह्मदेवाच्या छायेपासून आता आपल्याला खरं भागवतात शिरतोय आपण. ब्रह्मदेवाच्या छायेपासून देवहूतीचा पती जो कर्दम आहे तो मुनी निर्माण झाला. कर्दमामुळे संपूर्ण सर्व जगत ब्रह्मदेवाच्या शरीरापासून आणि मनापासून निर्माण झालं. ब्रह्मदेव, आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पूर्वी बोललो आणि आधी सांगतो आणि एका गोष्टीची वारंवार आठवण करून देतो. श्रीमद भागवत हा समाधी भाषेतला ग्रंथ आहे. हे काल मी बोललोय. श्रीमद भागवतातली प्रत्येक कथा ही काळ, स्थान आणि त्याचा संदर्भ ही जर बघितली तर अतिप्राचीन काळातली आहे. आता अतिप्राचीन शब्दाचा लक्ष अर्थ घ्या. वर्तमान असा शब्द आज आपण वापरतो म्हणजे प्रेझेंट टेन्स. त्या प्रेझेंट टेन्सची सुद्धा व्याप्ती आपण करतो. माझ्या जीवनात मी पाहतो आहे आजकाल असे शब्द वापरतो. माझं बाळपण हे सुद्धा माझ्या कालचं झालंय आहे ना. माझ्या वाडवडिलांची बाळपणं ही आणखीन जुनी झालेली आहे. माझ्या आजी आजोबांची, पणजोबांची, खापर पणजोबांची बाळपणं ही समाप्त झालेली आहे. इतिहास झाला. काही काळ हा हिस्टॉरिकल पिरियडमध्ये जातो, ऐतिहासिक काळ म्हणून आपण त्याला म्हणतो. त्या ज्या काळातल्या सगळ्या प्रकारच्या आपल्याला पुरावे मिळू शकतात त्या काळाला इतिहास काळ म्हणतात. ज्या ठिकाणी पुरावे मिळणं बंद होतं तो इतिहास पूर्व काळ.
पूर्वकाल, पुरावे नाही आहेत पण आहे तर खरी, नाकारता येत नाही. इतिहास पूर्वकालाच्या अगोदर आपल्याला असं दिसेल, प्रागैतिहासिक काळ, प्रीहिस्टॉरिकल पिरियड. प्रीहिस्टॉरिकल पिरियडच्या पलीकडे पौराणिक काळ. आपण जे वाचतोय ते पौराणिक काळात नाही. त्याला या काळामध्ये एकदम त्याच्यातलं कोणताही सिद्धांत, त्याच्यातलं बोध या काळात घ्यायचं आहे. घडलं मात्र सत्य पौराणिक काळाच्या अगोदर वैदिक काळ आहे, वेद आणि उपनिषदांचा काळ आहे. असं मागे 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 दाखवला. याच्यामधले ज्या घडलेल्या घटना आहेत, या घटनांचे 3 स्थान आहेत. आपण पृथ्वीवर आहोत म्हणून आपण प्रत्येक स्थान आपल्याला पृथ्वीवरचं आहे म्हणून आपल्याला परिचित आहे. उद्या जर मी बद्रीनारायण म्हटलं तर तुम्हाला परिचित आहे. पण ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये भगवंताचं पाऊल गेलं. ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये भगवंताचं पाऊल गेलं आणि ब्रह्मदेवांना तिथे ब्रह्मकटाह होतं, तिथे त्याला ते फुटलं, त्याच्यातनं धो 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 पाणी वाहू लागलं. ते ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूमध्ये घेतलं आणि कमंडलूमध्ये घेतलेलं पाणी भगवंतानी विष्णूंच्या पदावरती वाहिलं. तिथून निघाली आहे गंगा. ही गंगेची उत्पत्ती आहे. गंगा स्वर्गातही आहे, गंगा पाताळातही आहे आणि गंगा भूतलावरती आहे. राजा, ए पिल्लू, तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे. मला इतकं कौतुक वाटलं, या मुलीने मला एक लहानसा प्रश्न लिहून पाठवला. हे नात आहे माझी, तर मला इतकं कौतुक वाटलं की बारे बा, मी अवश्य देणार बरं बेटा. तर त्याच्यामध्ये म्हणजे तिला मला प्रश्न विचारावासा वाटला, तिला यातच मला कौतुक वाटलं. मग तिने विचारायला प्रश्नच म्हटलं कोवड आहे आणि म्हणजे बरोबर एवढीच माझी नात आहे. त्याच्यामुळे मला एकदम आठवण आली तिची. असो, पहा, इतिहास आणि पुराण या दोघांचं मिळून एक वेद बांधलेला आहे, 5वा वेद आहे. ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून 4 वेद निर्माण केले. ऋग, यजु, साम आणि अथर्व. आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व वेद, स्थापत्य वेद हे 4 उपवेद आहेत. इतिहास आणि पुराण हे 5वा वेद आहे. धर्माचे 4 पाय आहेत, विद्या, दान, तप आणि सत्य. ब्रह्मदेवातून पासूनच निर्माण झालेले आणखीन 7 स्वर आहेत. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, विरा, निषाद आणि ब्रह्मा शब्द ब्रह्मस्वरूप आहे. असं ब्रह्माचं सगळं हे. आणि मग आपल्याला आता आपण वराह अवताराकडे विदुर मैत्रेय मुनींना सांगतायत. मुनी महाराज, ब्रह्मदेवाचा प्रिय पुत्र होता स्वयंभूव मुनी. मुनव हा पहिला राजर्षी बनला आणि त्याची पत्नी होती शतरूपा. हे जे दाम्पत्य आहे ना, त्या स्वयंभूव मनूचे आपण वंशज असल्यामुळे आपल्याला मानव म्हणतात. मनूपासून जे निर्माण झाले ते मानव. आपला आदिपुरुष कोण आहे? राजर्षी मनू आहे. आणि आपली आदिमाता कोण आहे? आपल्या माणसांची ही शतरूपा. देवांची आदि माता कोण आहे? अदिती. आणि देवांचे पिता कोण आहेत? कश्यप मुनी. देवांच्या पित्याचं नाव आहे कश्यप. देवांच्या पित्यांना 2 प्रकारच्या पत्न्या होत्या, दिती आणि अदिती. दितीपासून जे झाले ते दैत्य, अदितीपासून जे झाले ते आदित्य आणि देव सगळे. वामन अवतार अदितीच्या पोटी आला. हीच अदिती कृष्णा म्हणून होती, तिच्या पोटी कौसल्यानंतर ती झाली आणि श्रीराम आले. हिच्याच पोटी आपल्याला असं दिसेल श्रीकृष्णाने कृष्णा आणि हे यांना वर दिलेला होता. कृष्ण देवकीच्या रूपाने हिच्या पोटी आहे. मूळ अदिती. देवांची माय कोण आहे? अदिती आहे, देवमाता. देवपिता कोण आहेत? कश्यप मुनी आहेत. कश्यप मुनींना संपूर्ण पृथ्वी कश्यप मुनींच्या हातावरती दान केली. कुणी? भगवान परशुरामांनी. आणि भगवान परशुराम कोकणात गेले. भगवान परशुरामाने त्या ठिकाणी आपल्या बाणाने समुद्राला मागे हटवलं आणि चिंचोळे पट्टी निर्माण केली. ती कोकणस्थानची जन्मभूमी. तिथे भगवंतांनी परशुरामांनी कोकणस्थांना तिथे हे देऊन तिथली जी काही द्विज होते त्यांना ज्ञान संपन्न केलं. का बरं? का गेले तिकडे? संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर कश्यप मुनींच्या हातावरती त्यांनी पृथ्वीचं दान सोडलं. कोणी? भगवान परशुरामांनी. आणि या पृथ्वीचं नाव पडलं काश्यपी. कश्यप हे आपलं गोत्र आहे. भगवान परशुराम हे आपला 8वा अवतार 7वा अवतार आहे. एकाच वेळेला 2 अवतार आहेत.
भगवान परशुराम अंतर्धान पावतात आणि भगवान श्रीरामांचा उदय होतोय. भगवान परशुराम आणि श्रीराम यांची भेट जनकनंदिनीच्या लग्नाचं लग्न करून परत येत असताना श्रीरामांचे तरी तुलसी रामायणामध्ये गोड प्रसंग आहे, वाल्मिकी रामायणातला हा प्रसंग आहे. असो पहा पुढे ते म्हणतायत मला शतरूपा आणि राजर्षी मनूंचं चरित्र सांगा. मैत्रेय म्हणाले आता गोड चरित्र सुरू होतील. शतरूपा बरोबर स्वयंभू मनूचा विवाह झाला. नम्रतेने त्याने ब्रह्मदेवाला विचारलं, देवा आम्ही काय करावं, आम्ही कुठे राज्य करावं, आम्ही कोणत्या, मग मी तुम्हाला काय सांगतोय, कोणत्या लोकात राज्य करावं. कारण यातल्या घटना सगळीकडे घडत आहेत. मी तुम्हाला सकाळी सांगितलं त्याप्रमाणे भागवतातल्या घटना अतल वितल सुतल तलातल महितल रसातल पाताळ या सप्तपाताळांमध्ये भूहु भुव हस्पहा महा जना तपा सप्तलोक या ब्रह्मांडातल्या घटनांची नोंद आहे. आणि यांची ऐतिहासिक कालगणना करू गेल्यास सापडत नाही इतका प्राचीन इतिहास आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अनुक्रम नाहीये. तुम्हाला लक्षात आलं का, विषयानुक्रमणिका असं म्हणून आपण पुस्तकामध्ये असतं, अनुक्रम असतो, पहिलं प्रकरण दुसरं असं नाहीये. डार्विननी आपल्याला असं सांगितलेलं आहे की माणसाची उत्पत्ती ॲमिबापासून झालेली आहे आणि माणसापर्यंत त्याची उत्क्रांती झालेली आहे. आमचं शास्त्र हे मानत नाही. भागवत शास्त्र किंवा आमचं शास्त्र असं मानायला तयार नाहीये. आमच्या याच्यामध्ये भगवंताच्या इच्छेने स्वइच्छत आणि त्याच्या इच्छेने काही गोष्टी झालेल्या प्रगत झालेल्या. पृथ्वीची स्थिती कशी झाली, कुठे होती त्यावेळेला ते ऐका. ते म्हणतात म्हणून म्हणाला ब्रह्मदेवाला मी तुमच्या आज्ञेप्रमाणे वागेन, पण माझ्या भावी प्रजेला राहायला योग्य असं स्थान तर सांगा. पृथ्वी तर सध्या रसातळाला गेली आहे. रसातळाला पृथ्वी नेली आहे हिरण्याक्षाने. या हिरण्याक्ष दैत्याचा वध करून त्या पृथ्वीला ज्या वेळेला पाण्यावर पृष्ठभागावर स्थापन करतील देव भगवंत, त्यावेळेला त्या पृथ्वीवरती मी राज्य करेन. आणि याच्याकरता सगळ्यात पहिला अवतार आमच्या इथे वराह अवतार झाला. त्याने काय मैत्री म्हणाले, ब्रह्मदेव विचार करतात त्यांच्या एकदम याच्यामधून वराह शिशू बाहेर पडला त्यांच्या हातात. आणि तो वराह शिशू बघता 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 प्रचंड पर्वताकार झाला. लहानसं ते बाळ एकदम भगवान देवाने ब्रह्मदेवाने त्याला नमस्कार केला. ब्रह्मदेवाने त्याला नमस्कार केल्यानंतर त्याने सांगितलं, ब्रह्मदेवा हा सुगराच्या रूपात आलेला हा दिव्य प्राणी आत्तापर्यंत अंगठ्या एवढा होता, हा विराट झाला. त्याच्या तो श्रीहरी होता वराह रूपातला. त्याने गर्जना केली, दुमदुमून गेली, त्रैलोक्य दुमदुमून गेलं. आणि त्याने काय केलं, त्याने समुद्रामध्ये, समुद्र म्हणजे आता सुद्धा लक्षात ठेवा आपल्या भोवती आहे तो क्षार समुद्र आहे, सप्त समुद्र आहे. भगवंत राहत आहेत क्षीर समुद्रात. भगवंतांचं निवासस्थान क्षीरसागरात आहे. आपल्या भोवती जो पृथ्वीच्या भोवती हा क्षार सागर आहे. हा ओंजळवर पाणी नाही पिऊ शकत. समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. तुम्ही ओंजळवर पाणी समुद्राचं पिऊ शकत नाही, इतकं खारट आहे. आणि मध्ये कोणते कोणते मधूचा सागर आहे, दुधाचा सागर आहे, तकराचा सागर आहे, घृताचा सागर आहे. आणि असे सगळे म्हणजे ज्यांनी आपण त्याला नाहू घालत असतो पंचामृत, ह्या सगळ्यांचे सागर आहेत. हे लक्षात घ्या. रसाचा सागर आहे, उसाच्या रसाचा. आणि या ठिकाणी लोक आहेत वेगवेगळे. आपल्याला पटो ना पटो जे आहे ते मी तुम्हाला सांगतो, भागवताचे सांगितलेलं आहे ते. आणि ही गोष्ट इथे आहे म्हणून आज सांगतो म्हणून नाही, हजारो वर्षांपासून ही गोष्ट चालत आली. हो हे आहे. अतल नावाच्या सुतल नावाच्या त्या पाताळामध्ये हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वीला नेलेलं होतं. आता बघा त्याने काय केलं, ते संपूर्ण आतमध्ये शिरला. तो नक्की कुठून शिरला, तो पृथ्वीच जर नव्हती तर पृथ्वीच्या आजूबाजूचा सागर कुठून होता असा. आपण तो कोणत्या सागरातून, पण तो आतमध्ये गेला आणि त्याचं कठोर शरीर त्या पाण्यावर सुतल नावाच्या पाताळापर्यंत गेलं. पाणी असंबद्ध गगनाला भेदून पाणी वर गेलेलं आहे. आणि मग त्यातले सगळे जलचर, त्याला हा यज्ञवराह म्हणून याचं नाव आहे. हा यज्ञेश्वर म्हणतात. त्याचा जय जयकार केला सगळ्या पशूंनी. आणि जलातल्या पशूंनी एकदम देवा आमचं रक्षण कर असं त्यांना असं वाटलं. आणि त्यांनी मग काय केलं, आपल्या खुरांनी, खुर म्हणजे
गाईची खुरं असतात तशी खुर त्याची त्यांनी जलाशय फाडत फाडत तो जलराशीच्या पार गेला. रसातळातून सगळ्या जीवांना आश्रयभूत असलेली पृथ्वी त्याला तिथे दिसली. त्या रसातळातून त्यांनी ती पृथ्वी आपल्या दाढेवरती धारण केली. एक त्याला जशी हत्तीला 2 सुळे असतात तसं त्याला एक अशी दाढ होती बाहेर. त्या दंताग्रावरती त्याने पृथ्वी धारण केलेली आहे. तसं लहानसा चेंडू धरतात तितक्याच लिहिलेले गोवर्धन परमात्म्याने धरलेला आहे. लक्षात ठेवा. करांगोळी तितक्याच लिहिले. भगवंत आणि पृथ्वीचं नातं मी तुम्हाला सांगतो. भगवंत किती विराट आहे आणि पृथ्वी किती लहान आहे हे त्याच्या तुमच्या सापेक्षतेने तुमच्या लक्षामध्ये येईल. पहा पुढे. त्यांनी आपल्या शुभ्र दातावरती पृथ्वीला धारण केलं आणि नंतर त्याने ती पृथ्वी वर आणली. तमाल नील वर्ण अशा प्रकारच्या तयारी आणि ती पृथ्वी. आणि मग सगळ्या ऋषींनी त्याला काय केलं, वारंवार नमस्कार केले. या ठिकाणी माझ्या इथे एक गुलाल आणि पाकळ्यांचं सकाळी पात्र होतं. ते पात्र गुप्त झालंय. त्या पात्राला पुन्हा तयार करा. म्हणजे भगवंत यज्ञनारायणाला किंवा वामनदेवाला आपण ज्या वेळेला यांचंच काम आहे ते बरं. आणि मग आपल्याला तसे मरीची आदी ऋषींची खात्री झाली की हा तमाल निळ वर्ण असा वराह हा भगवंत आहे. वेदवाक्याने त्याची स्तुती केली. भगवंतानी आपल्या खुरांनी जलाला स्तंभित केलं. वरती आला आणि या ठिकाणी जलाशय भरलेला. या जलाशयावरती त्याने पृथ्वी ठेवली. पृथ्वी नुसती ठेवली तर पाण्याचं ढेकूळ म्हणून बुडली असती. भगवंताने आपली शक्ती पृथ्वीमध्ये टाकली आणि पृथ्वी तरंगत ठेवली. पृथ्वी बुडलेली नाही. भगवंताने एका अंशाने पृथ्वीला धारण केलेलं आहे. एका अंशेन धारण केलेलं आहे आणि पृथ्वी बुडलेली नाही. पृथ्वी अशी तरंगते. 3/4 अशी पृथ्वीच्या. त्याच्यामुळे जेवढी वर आहे तेवढी खोल आतमध्ये. असं भगवंताने हे केल्यानंतर सर्वांनी जय जयकार करून भगवंताचा हे केला. यज्ञ स्वरूप भगवान वराह नारायण की जय. तुम्ही पहा बरं का मायबाई. नाही मी म्हणतो तुम्ही पहा. गण गण गणा. पुढे आता प्रश्न पडतो की हा हिरण्याक्ष कोण होता. आणि हा हिरण्याक्ष एवढा विराट होता की ज्यांनी ही पृथ्वी खाली नेली. आणि मग हिरण्याक्ष आणि भगवंत वराह भगवंत यांचं द्वंद्व युद्ध झालं. आणि या द्वंद्व युद्धामध्ये अलौकिक अशा प्रकारचं युद्ध. हिरण्याक्ष म्हणजे अजेय अशा प्रकारचा असुर होता. हा कसा झाला असुर. हा कोण होता मूळ ते सांगतात. त्याने सांगितलेलं आहे कश्यप मुनींच्या 2 पत्नी आहेत. एक दिती आणि एक आदिती. कश्यप मुनी हे लक्षात ठेवा. पूर्वीचे जे ऋषी होते ना यांचे शब्द जे आहेत ते अमोघ असायचे. त्यांनी जे शब्द